नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यात एक अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहे. वाढदिवस केवळ उत्साह म्हणून नव्हे तर जनसेवा म्हणून साजरा करण्याचा संकल्प भाजप नेत्या तथा माजी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केला. या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण अमरावती जिल्ह्यात तब्बल 25,000हून अधिक वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित अमरावती आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत प्रत्येक नागरिकांनी किमान एक तरी झाड लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी वृक्षवल्ली आम्ही सोयरी वनचरे याचा उल्लेख करत निसर्गाशी नाते जोडणे हीच खरी समाजसेवा असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. भाजप नेत्या तथा स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत रवी राणा यांनी नागरिकांना या हरित अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. वाढदिवसाच्या निमित्ताने फटाके, हार, तुरे किंवा औपचारिक कार्यक्रमापेक्षा वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचा संदेशही त्यांनी दिला. आता या हरित संकल्पाला अमरावतीकर किती मोठा प्रतिसाद देतात आणि 25,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कितपत पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. देवेंद्र फडणवीसजींची जे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रामध्ये, पूर्ण जेवढे मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये 3rd नंबरवर आमचे ॲज ए चीफ मिनिस्टर या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आजपर्यंत शरद पवारजी सगळ्यात जास्त कार्ड ॲज अ मुख्यमंत्री त्यांनी काढलेले आहे, पण त्याच्याहीपेक्षा जास्त दिवस राहणारे आमचे देवेंद्र फडणवीसजी आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांनी मनापासून अभिनंदन केले, शुभेच्छा केल्या. आणि त्याच्यासोबत आमचे मुख्यमंत्री साहेबांचा, आमचे भावाचं, माझे स्पेशली दादाचं वाढदिवस आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी अमरावतीची पूर्ण जिल्ह्यामध्ये 25,000 वृक्षपेक्षा जास्त आपण ट्री प्लांटिंग करणार आहे. आणि मी सगळ्यांना पूर्ण जेवढेही आमचे अमरावतीचे कार्यकर्ता आहे, अमरावती जिल्ह्याचे कार्यकर्ता, कारण आजची काळाची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने आमचे मुख्यमंत्री साहेब त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांचे वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, आपल्या जिल्ह्यातून काहीतरी त्यांना भेट गेला पाहिजे. तर यांच्यापेक्षा जास्त आपण मुख्यमंत्री साहेबांना काही देऊ शकत नाही. तर येणारे 22 तारखेला आमचे मुख्यमंत्री साहेबांचं वाढदिवस आहे, आमचे देवेंद्र फडणवीसजींचा. तर त्या दिवशीपासून पूर्ण एक हफ्ते, कारण 25,000 वृक्षपेक्षा जास्त आपण प्लांटिंग करणार आहे. तर ते एक दिवसमध्ये नाही होणार आहे, तर एक हफ्ता कंटिन्यू हे वृक्षाची प्लांटिंग आपण करणार आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्याकरिता आज आपण वडाली गार्डनमध्ये आलो आहे की कोणकोणते वृक्ष अवेलेबल आहे, किती आपल्याला भेटू शकतात आणि किती आपण प्लांटिंग करू शकतो, आणि ते प्रत्येक दिवशी किती आपण उचलले, आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ता करणार आहे. त्याच्याकरता पण आमचे देवेंद्र साहेबांना टॉप 3 मध्ये आणि सगळ्यात जास्त दिवस ॲज अ मुख्यमंत्री पदावर बसले, त्याच्यासाठी आमची शुभेच्छा. आणि मोठे भाऊ म्हणून आम्ही बहिणींकडनं खूप सारा प्रेम अमरावती जिल्ह्याकडनं आपण देतो आहे. आणि वाढदिवसानिमित्त आम्ही हे प्लांटिंग करणार आहे. शेवटचा प्रश्न, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होते, पण त्याची जी निगराणी असते म्हणजे देखरेख, ते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याचं काही नियोजन करणार आहे का पुढे? मला असं वाटते जेवढेही प्लांटिंग आम्ही जे 25,000 वृक्षापेक्षा जास्त प्लांटिंग आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये करणार आहे, तर आमचे जे कार्यकर्ता आहे त्या सगळे कार्यकर्त्यांना जबाबदारी तशीच दिली जाईल की जेवढी आपण प्लांटिंग करत आहे, गावात करत आहे, एरियात करत आहे, मैदानात करत आहे, रोड जे आहे जिथे आपण प्लांटिंग करू शकतो, जिथे जिथे आपण प्लांटिंग केली आहे त्याची थोडी काळजी, कारण की आता 2-3 महिने पाऊस आहेच. तर नॅचरली जे काळजी करायची आहे ती निसर्ग करणार आहे, पण त्याच्यानंतरही आपण त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण 25,000 पेक्षा लावणं आणि त्याला लावून घेणं आणि त्याच्यानंतर पूर्ण जगणं हा पॉसिबल कितपट आहे ते आपल्याला येणाऱ्या भविष्यात, पण काळाची गरज जी आहे, जसं मुख्यमंत्री साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, प्रत्येक गोष्टीची काळजी करत आहे, तर त्यांचे वाढदिवसानिमित्त आम्ही याच्यापेक्षा जास्त उपक्रम काहीच करू शकत नाही. तालुक्याला काही टार्गेट दिलेलं आहे का? एका तालुक्यात किती किती झाडं लावणार असेल? हे टार्गेट नाही आहे, पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीने काही टार्गेट दिलेलं नाही आहे. कारण आमचे देवेंद्र फडणवीसजी स्वतःच म्हणतात की मी लोकांचा कार्यकर्ता आहे, आणि कार्यकर्त्याचा वाढदिवस हा आमच्यासारखे त्यांचे सैनिक म्हणून
भारतीय जनता पार्टीचे या अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचे सैनिक म्हणून काम करतोय. आमचं कर्तव्य आहे की आमचे नेत्याचा वाढदिवस आहे आणि सामाजिक एक चांगलं मेसेज जाते, त्याकरिता मी उपक्रम राबवतोय. थँक्यू.